तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही एकदम इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असणारा व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता तेही तुमच्या मोबाईल फोन मधून आणि एकदम असा खतरनाक आणि नाद खुळा कोणताही तुम्हाला सॉफ्टवेअरची गरज पडणार नाही फक्त गरज पडते ती कॅपकटची। आता कॅपकट तुम्हाला कुठे भेटते तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। त्याच्यासोबत जे काय मटेरियल आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एकदम फ्री मध्ये भेटतं। त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करा। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च मारलं तरी सुद्धा येऊन जाते आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। तर चला जरा व्हिडिओ नव्हता एवढं सुरू करू, पण तुम्ही आधी डेमो व्हिडिओ बघून घ्या। तर चला व्हिडिओला सुरू करूया। सो नेहमीप्रमाणेच आपलं कॅपकट ओपन करायची, त्याच्यामध्ये आपला जो बीटमार्क व्हिडिओ आहे आणि जे आपले क्लिप आहेत म्हणजे फोटो ते ॲड करून बरोबर बीटमार्कपासून कट करायचे। सोपं आहे, बघू शकता इथं बीट चेंज आहे, कट केला आहे, बीट चेंज आहे, कट केला आहे फोटोला। ओके, आणि कट कसं करायचं, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आणि संपला विषय। ओके, सो एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला खालचा व्हिडिओ आहे काय त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं पुढे जायचं आणि मग इथंच असतं की विषय म्हणजे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं संपला। ओके, सिम्पली ओलीवर क्लिक करा, आपला व्हिडिओ आहे, व्हिडिओला डिलीट आणा। ओके, तर एवढं झाल्यानंतर याच्या पुढे काय करायचं माहिती आहे काय, एकदम हार्ड आहे विषय। ओके, सो आता एवढं झालं का, इकडे बघू शकता एकदम विषय म्हणजे विषय हार्डच आहे हो। ओके, तर एवढं झाल्यावर एकदम असं तर काय करायचं, जो आपला दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचा आहे। ठीक आहे, त्याच्या आधी एक काम करा, एकदम स्टार्टिंगला ॲड ओव्हरवरती क्लिक करा आणि आपल्या मटेरियलमधनं तुम्हाला अशा पद्धतीचा एक PNG आहे तो PNG ॲड करून घ्या आणि याला सिम्पली लास्टपर्यंत अशा पद्धतीने ओढताना संपला विषय। एवढे करा याला। ओके, आणि याला इकडंच ठेवा, थोडं मोठं करा अशा पद्धतीने आणि इकडंच खाली ठेवलं तरी चालतंय, नाहीतर वरी ठेवलं जर विषय काय आपला हार्डच आहे। ओके, ठेवा वरीच काय विषय नाही। ओके, अशा पद्धतीने ठेवायचं आणि काय सगळं वाढवलं आपण। ओके, सो एवढं झाल्यानंतर काय करायचं, आपला दुसरा फोटो त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। ओके, आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, खूप सारे ऑप्शन आहेत, त्यावर तुम्हाला पेंडुलम 1चा जो ऑप्शन आहे सिम्पली हा सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला त्याच्या पुढचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून आणखीन आता ॲनिमेशनवरती क्लिक करायचे। आता सिम्पली काय करायचं, पेंडुलम हे बघू शकता हा वाला। ओके, पेंडुलम 2 सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं, ज्या पुढच्या फोटोवरती काहीच करायचं नाही, तो तसाच ठेवायचा आहे। आता सिम्पली लास्टचा जो आपला फोटो आहे त्या लास्टच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरतीच क्लिक करायचं ह्याला सुद्धा अशा पद्धतीने। ओके, आणि हा जो आपला इफेक्ट आहे हा वाला, ओके, डिस्टॉर्ट राईट। ओके, डिस्टॉर्ट राईटचा इफेक्ट सिलेक्ट करून म्हणजे ॲनिमेशन सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं। आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, जो आपला हा 2 नंबरचा फोटो त्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आता ह्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला एक स्प्लिटचं ऑप्शन दिसते, थोडं पुढे यायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ठीक आहे, आता ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मिरर ट्रिलियर मिररचा जो ऑप्शन आहे सिम्पली हा सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर ह्याला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हर्टिकली थोडं फोटोला सिम्पली अशा पद्धतीने खाली करा, व्यवस्थित फक्त फोटो ॲड झाला पाहिजे, बाकी काही विषय नाही। ओके, सो अशा पद्धतीने करून घ्या। आता एवढं झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करा, अशा पद्धतीने ओकेवरती क्लिक करा, एकदम असं हार्ड। ओके, त्याच्यानंतर जो आपला हा लास्टहून सेकंड लास्ट फोटो आहे त्या सेकंड लास्ट फोटोवरती क्लिक करा आणि इफेक्टवरती क्लिक करून आता बॉडी इफेक्टवरती क्लिक करा। आता बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर खूप सारे ऑप्शन आहेत, पण तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने हॉलोकेशन्समध्ये हे जे ऑप्शन आहे सिम्पली इथे यायचं आहे। ओके, हॉलोकेशनमध्ये यायचं आहे आणि इथं आल्यानंतर आपला हा रोटेटिंग स्विंगचा जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं, अशा पद्धतीने एकदम असं विषय हार्ड आहे। ओके, सो आपला जो लास्टचा फोटो आहे त्या लास्टच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करा। आता इथं मूडचा ऑप्शन आहे, सिम्पली मूडमध्ये या आणि तुम्हाला क्रॅकलिंगचा एक इफेक्ट दिसेल अशा पद्धतीचा, तो इफेक्ट सिलेक्ट करून घ्या आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करा। ओके, सो एवढंच करायचं, काही विषय नाही। आणि आता नंतर हा जो आपला फोटो आहे हा वाला, ठीक आहे, आता याच्यावरती काय करायचं माहिती आहे का, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन आता इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, आता बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सिम्पली ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे। ठीक आहे, ग्लोईंग लाईन्स इथं बघू शकता अशा पद्धतीने आहे, सिम्पली ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, अशा पद्धतीचे खूप सारे इफेक्ट दिसतात, बट त्याच्यामध्ये तुम्हाला हा वाला एक इफेक्ट आहे, वेट मी सांगतो तुम्हाला। ठीक आहे, तर हेलिफायर नावाचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा अशा पद्धतीने। ओके, सो अशा पद्धतीने इफेक्ट सिलेक्ट करून ओके
ओकेवरती क्लिक करा. झाला इथं आपला व्हिडिओ क्लिअर पद्धतीने एडिट. ओके, सो एवढं झाल्यानंतर काय करायचं, तर जे आपले ट्रान्झिशन आहे दोन फोटोच्या मध्ये त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं. थोडं खाली यायचं, अशा पद्धतीने तुम्हाला डार्क फ्लॅशचा इफेक्ट दिसेल. म्हणजे ट्रान्झिशन आहे ते सिलेक्ट करायचं सिम्पली आणि तुम्हाला खाली येऊन अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो. तर आपल्या स्टार्टिंगच्या फोटोवरती एकदा क्लिक करा, फक्त इफेक्टवरती क्लिक करा, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे. ठीक आहे, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये नाही गेला तरी चालेल, पण हॉलो ब्लरचा इफेक्ट तुम्हाला फक्त हुडकून घ्यायचा आहे. ठीक आहे, हॉलो ब्लरचा हा इफेक्ट आहे, बघू शकता अशा पद्धतीने हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. किंवा हे बघू शकता हेक्सागोन स्पॉट, हा सुद्धा इफेक्ट एक नंबर आहे. ओके, हा इफेक्ट तुम्ही सुद्धा सिलेक्ट करू शकता. ओके, हा वाला एकदम खतरनाक आहे हा सुद्धा. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे, एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे ब्लरचा कोणताही. ठीक आहे, आणि तुम्हाला इथं आपला व्हिडिओ पूर्णपणे एडिट होतो. त्याच्यानंतर 1080 पिक्सल किंवा 2K 4K सुद्धा करू शकता. 2K 4K केलं तरी सुद्धा चालेल, काही विषय नाही. मी 2K 4K करतो कारण विषय आपल्याला यूट्यूबला सोडायचा व्हिडिओ. जर इंस्टाग्रामला सोडायचा असेल 1080 आणि 30 FPS ठेवायचं, कारण इंस्टाग्राम विषय आहे, पण हा व्हिडिओ मला सोडायचा आहे यूट्यूबला. ठीक आहे, अशा पद्धतीने करा आणि सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट व्हायची वाट बघा. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून एकदा नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक मारून आपल्या चॅनलला तेवढा सबस्क्राईब करून टाका. सांगायची काही गरज नाही, तुम्ही करताय कारण चॅनल आपला सगळ्यांचा आहे. ओके, सो भेटू नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, बाय.